जिंदाबाद जिंदाबाद अभ्यास व संघर्ष जिंदाबाद 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 अभ्यास व संघर्ष जिंदाबाद 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 विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेले 7-8 दिवस झाले उपोषणाला बसलेले एसएफआयचे कार्यकर्ते बघतोय, विद्यापीठाचे विद्यार्थी बघतोय. पण आत्ताच आपण जी घोषणा दिली त्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेलं हे विद्यापीठ आज पुन्हा एकदा एसएफआयने संघर्ष सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे ते सिद्ध करून दिलं. अभ्यास आणि संघर्ष या दोन्ही गोष्टींना घेऊन चालणारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेनं आज विद्यापीठ जे की अभ्यासासाठी उभारलेलं आहे तेच विद्यापीठ विद्यार्थिनींना, सेकंड पेजच्या विद्यार्थिनींना आणि बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह नाकारत असताना, त्यांना अभ्यास करण्याची संधी नाकारत असताना पुन्हा एकदा आपला अधिकार भीक मागून नाही तर लढून संघर्षानं मिळवून देण्याचं काम आधी एसएफआयनं केलंय. आणि मी त्या एसएफआयची एक सदस्य आहे, मी स्वतः एसएफआय आहे याचा मला अभिमान वाटतो. खरं तर एक दिवस उपाशी राहिलं तर आधी असं वाटायचं की आता काय खावं, हे खाऊ ते खाऊ. पण गेली 7 दिवस आपण जेव्हा इथं सगळेजण उपाशी बसलो तेव्हा खरंच कुठंतरी जाणवायला लागलं की हा संघर्ष फार सोपा नाही. पण तरी देखील विद्यापीठ प्रशासनानं आपली भेट घेतली नाही. कुलगुरू मागच्या दाराला पळून गेले आणि खरंच पळून गेले हे आपण देखील आपल्या डोळ्यानं बघितलं. तिकडं दुसऱ्या कार्यक्रमामध्ये फेटे घालून हे उभे राहतात. भांडवलशाही असलं, ज्यांच्या लोकांकडे आहे, पैसा आहे, त्यांची म्हणजे असे घाण शब्द वापरू नये इतक्या वेगळ्या प्रकारचं वर्तन ते करतात. परंतु हा देश, हे विद्यापीठ ज्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी मायबापाच्या कष्टानं उभं केलंय, ज्या सावित्रीबाईंनं संघर्ष करून आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवून दिलाय, तोच हक्क जर हे विद्यापीठ नाकारत असेल तर ही शर्मेची बाब आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणवलं जातं आणि ते देखील या विद्यापीठाच्या नावामुळं. तर कुठंतरी महाराष्ट्रावर आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावावरती या विद्यापीठानं लांछन लावण्याचं काम चालवलं होतं. परंतु एसएफआयनं पुन्हा एकदा त्यांना जागे करण्याचं काम केलं आहे. आणि या सर्व संघर्षाची मी साक्षीदार असून पुढील संघर्षासाठी देखील आपण तत्पर आहोत आणि तितक्याच निष्ठेनं आणि तत्परतेनं आणि सगळ्यात महत्त्वाचं संयमानं आपण हा संघर्ष पुढेही जारी ठेवू. अभ्यास संघर्ष जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद.